नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। उपमुख्यमंत्र्यांच्या ग्रामरोजगार सेवकांना दिलासा। मुळे हा विषय तुम्ही लक्षात घ्या। संदीप आणि माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यामुळे हा प्रश्न आता लवकरात लवकर आम्ही निकाली करू। GR आलेला आहे, GRचं इम्प्लिमेंटेशन होण्याची गरज आहे। ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष अमोल वाकडे व संदीप माने यांनी आझाद मैदानात जे आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनकर्त्याच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असून लवकरच त्यांच्या मागण्या मान्य होतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। राज्यातील ग्रामरोजगार सेवकांनी काही काळ या आश्वासनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका घेतली असून मात्र सरकारने जर वेळ घेतला तर आंदोलन आक्रमक होईल असा इशारा सुद्धा दिला आहे। साहेब, मागण्या मान्य व्हायचं आमचा विचार आहे। फक्त गोरगरिबांना पण आता मानधन मिळालं पाहिजे आणि त्यांचे जे 17 वर्षाचा म्हणजे हे राहिलेला प्रश्न आहे तो निघला पाहिजे निकाली। 17 वर्ष ते वाट बघतात आपल्याला मानधन कधी मानधन, त्यांच्या घरी दिवाळी साजरी ही आमची इच्छा आहे आणि ती दिवाळी एकनाथ शिंदेमुळे साजरी होणार ही आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्याचीच आम्ही वाट बघतो। दिवाळी आमच्या घरी कधी लोकांच्या घरी दरवर्षी दिवाळी असते, पण 17 वर्ष आमच्या घरी दिवाळी झाली नाही। ते साहेबांनी ज्यावेळी GR लागू केलं, पण GR ज्या दिवशी लागू होईल आणि मानधन अकाउंट होईल त्या दिवशी आमच्या घरी दिवाळी साजरी होईल। संघटना एकत्रित येण्यासाठी प्रत्येक जे काही आमचे ग्रामरोजगार साहेब यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यातील 28,500 ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांच्या भल्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी 3 ऑक्टोबर 2024चा जो काही फिक्स मानधनाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे याची अंमलबजावणी गेल्या 17 महिन्यापासून प्रलंबित काही प्रशासकीय तांत्रिक अडचणीच्या अनुषंगाने राहिलेली आहे। पण आम्हाला आजही ठामपणे विश्वास आहे, कारण हा शासन निर्णय निर्गमित होताना राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या नेतृत्वामध्ये डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, सन्माननीय नवीनजी गवळे साहेब, सन्माननीय संदीपजी गवळे साहेब आणि या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामरोजगार साहेब बांधवांना एकत्रित एका छताखाली आणून ग्रामपंचायत ग्रामरोजगार साहेब संघर्ष समिती, आपण हे बघत असाल हे लेटर पॅड आहे, ही एकमेव संघटना। या संघटनेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता सर्वांना एकत्रित आणण्याचं काम सन्माननीय संदीपजी माने साहेब, सन्माननीय नवीनजी गवळी साहेब, सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राज्यातल्या 28,500 कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटलेला आहे। कारण ही मंडळी गावातल्या गोरगरीब लोकांना शासनाच्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे धोरणात्मक निर्णय घेऊन काम करतायत। आपण जो मुद्दा उपस्थित केला की आपलं पुढचं पाऊल काय, कारण संघटना ह्या लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी करतायत, उभ्या करतायत आणि हीच परिस्थिती आज तुम्ही